नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल आणि भविष्यातील तंत्रज्ञानात आपले करिअर घडवू इच्छित असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण भारती एअरटेल फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि फायदेशीर उपक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याचे नाव आहे भारती एअरटेल शिष्यवृत्ती 2026 टू 2027. या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे अचिव्हर्स टुडे, लीडर्स टुमॉरो. म्हणजेच आजचे साध्यकर्ते, उद्याचे नेते. ही शिष्यवृत्ती फ्युचर टेक इंजिनिअरिंग स्टुडंट्स म्हणजेच भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 100% वार्षिक फी कव्हरेज प्रदान करते. या व्हिडिओमध्ये आपण या शिष्यवृत्तीचे सर्व फायदे, आवश्यक पात्रता, लागणारी कागदपत्रे आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा एकही मुद्दा मिस होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2024 मध्ये सुरू झालेली भारती एअरटेल शिष्यवृत्ती हा भारती एअरटेल फाउंडेशनचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विविध सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीच्या पात्र विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना फ्युचर टेक लीडर्स बनण्यासाठी पाठिंबा देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही शिष्यवृत्ती पूर्णपणे गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर आधारित आहे. नवीनतम NIRF रँकिंगनुसार देशातील शीर्ष 50 NIRF मानांकन प्राप्त अभियांत्रिकी विद्यापीठे किंवा संस्थांमध्ये पदवीपूर्व अभियांत्रिकीच्या अंडरग्रॅज्युएट इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात आणि 5 वर्षीय एकात्मिक तंत्रज्ञान अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्यांना भारती स्कॉलर्स म्हणून घोषित केले जाते. या सुविधेद्वारे फाउंडेशन अशा हुशार विद्यार्थ्यांसाठी भविष्य सज्ज शिक्षणाची उपलब्धता अधिक मजबूत करू इच्छिते, ज्यांच्यामध्ये यशस्वी होण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा आणि क्षमता आहे, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना भरीव आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. या पूर्णपणे अनुदानित फुल्ली फंडेड कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणातील सर्व आर्थिक अडथळे दूर करणे हा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वसतिगृह आणि भोजन शुल्कासह त्यांच्या शैक्षणिक वार्षिक शुल्काच्या 100% रकमेचा समावेश केला जातो. या व्यतिरिक्त सर्व भारतीय स्कॉलर्सना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात तांत्रिक मदत व्हावी म्हणून पहिल्याच वर्षी अभ्यासासाठी एक लॅपटॉप देखील विनामूल्य दिला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही आर्थिक विवंचनेशिवाय त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. या उपक्रमाच्या यशाबद्दल सांगायचे तर, नुकत्याच झालेल्या 2025 टू 2026 या शैक्षणिक वर्षासाठी ही भारती एअरटेल शिष्यवृत्ती एकूण 500 पात्र स्कॉलर्सना प्रदान करण्यात आली होती, ज्यामध्ये विशेष बाब म्हणजे 26.8% म्हणजेच 134 विद्यार्थिनींचा समावेश होता. आता पाहूया की या शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे आणि कोण अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी पुढील सर्व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रथम म्हणजे अर्जदार भारताचा नागरिक आणि रहिवासी असणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे पालकांचे वार्षिक उत्पन्न, दोन्ही पालकांचे किंवा पालकांचे सर्व स्रोतांकडून मिळणारे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तिसरे म्हणजे शैक्षणिक निकष, खालील क्षेत्रांमधील पदवीपूर्व किंवा 5 वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शैक्षणिक वर्ष 2026 टू 2027 साठी निश्चित झालेला प्रवेश किंवा नोंदणी असणे आवश्यक आहे. यामध्ये शीर्ष 50 NIRF मानांकित अभियांत्रिकी विद्यापीठे किंवा संस्थांपैकी अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमांच्या पात्र क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रमांचा समावेश आहे, जसे की इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, टेलिकॉम, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, डेटा सायन्स, एरोस्पेस आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रे जसे की AI, IoT, AR, VR, मशीन लर्निंग, रोबोटिक्स. या प्रक्रियेत विद्यार्थिनी, दिव्यांग विद्यार्थी, एकल पालक किंवा अनाथ कुटुंबातील विद्यार्थी आणि तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. तसेच एक अट लक्षात ठेवा की अर्जदार हे भारती एअरटेल फाउंडेशनद्वारे समर्थित असलेल्या उद्देशांसाठीच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती किंवा अनुदानाचे प्राप्तकर्ते नसावेत. या शिष्यवृत्ती अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठ किंवा संस्थेच्या अभ्यासक्रम शुल्क रचनेनुसार वार्षिक शुल्काचे 100% कव्हरेज दिले जाते. ही शिष्यवृत्ती पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या संपूर्ण कालावधीसाठी म्हणजेच एकात्मिक अभ्यासक्रमांसह कमाल 5 वर्षांपर्यंत उपलब्ध आहे, जी अर्थातच नूतनीकरणाचे निकष पूर्ण करण्याच्या अधीन राहील. तसेच जे पात्र विद्यार्थी अर्ज करतील त्या सर्वांना वसतिगृह आणि भोजन शुल्क देखील प्रदान केले जाईल. जे विद्यार्थी PG किंवा बाहेरील वसतिगृहात राहतात, कारण प्रत्येकाचा खर्च वेगळा असू शकतो, त्यांच्यासाठी संस्थेच्या वसतिगृह बाय मेस शुल्कानुसार किंवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चानुसार यापैकी जे कमी असेल ते निधी जारी केला जाईल. याशिवाय सर्व भारतीय स्कॉलर्सना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात एक लॅपटॉप दिला जाईल. मात्र या लॅपटॉपच्या सुरक्षिततेची आणि संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्याची असेल आणि तो खराब किंवा गहाळ झाल्यास कोणताही दुसरा लॅपटॉप बदलून दिला जाणार नाही. या शिष्यवृत्तीचे काही विशेष सामाजिक नियम आहेत. त्यानुसार यशस्वीरित्या पदवी पूर्ण केल्यानंतर आणि योग्य रोजगार बाय नोकरी मिळाल्यानंतर भारतीय स्कॉलर्स त्यांच्या हयातीत किमान एका विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी सातत्याने आणि स्वयंस्फूर्तीने आर्थिक पाठिंबा देण्याची जबाबदारी स्वीकारतील, जेणेकरून समाजाला परत देण्याची संस्कृती जोपासली जाईल आणि शिक्षणाद्वारे भावी पिढ्यांचे सक्षमीकरण सुनिश्चित होईल.
यासोबतच विद्यार्थ्यांना पर्यावरणीय नेतृत्व दाखवण्यासाठी आणि शिष्यवृत्तीच्या कालावधीत दरवर्षी किमान 5 झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्यास प्रोत्साहित केले जाते. या अंतर्गत काही गोष्टींची स्पष्टता असणे आवश्यक आहे. अभ्यास वर्षादरम्यानचे सर्व संकीर्ण आणि परत मिळणारे रिफंडेबल खर्च विद्यार्थ्यांना स्वतः करावे लागतील. यामध्ये समुपदेशन शुल्क, ग्रंथालय शुल्क, परत मिळण्यायोग्य सुरक्षा ठेवी, इंटरनेट शुल्क, तोडफोड किंवा नुकसान, लॉन्ड्री चार्जेस, नुकसान भरपाई शुल्क किंवा संस्थेची इतर कोणतीही मध्य वर्षातील आवश्यकता समाविष्ट आहे, जी पूर्णपणे केवळ स्कॉलर्सनाच सोसावी लागेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थी किंवा पालकांनी दिलेली किंवा घोषित केलेली कोणतीही माहिती खोटी आढळल्यास अर्ज त्वरित नाकारला जाईल. जर शिष्यवृत्ती सुरू असतानाच्या कालावधीत ही माहिती खोटी असल्याचे नंतर कधी उघड झाले, तर शिष्यवृत्ती त्वरित रद्द केली जाईल आणि पालकांना किंवा विद्यार्थ्यांना फाउंडेशनद्वारे तोपर्यंत वितरित केलेली सर्व रक्कम पूर्णपणे परत करावी लागेल, ज्यामध्ये दिलेला लॅपटॉप परत करणे देखील बंधनकारक असेल. अर्ज भरताना कोणती कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे, त्याची यादी खूप मोठी आहे. त्यामुळे काळजीपूर्वक नोंद घ्या. शासनाने जारी केलेला ओळखपत्राचा पुरावा जसे की मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना किंवा इतर कोणतेही अधिकृत आयडी, चालू वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा, विद्यापीठ किंवा संस्थेकडील प्रवेशपत्र किंवा शुल्क भरल्याची पावती, इयत्ता 12वीची मूळ गुणपत्रिका आणि जेईई गुणपत्रिका किंवा संबंधित विद्यापीठ प्रवेश परीक्षेची गुणपत्रिका. पालकांच्या उत्पन्नाच्या कागदपत्रांबद्दल बोलायचे तर, जर पालक पगारदार किंवा स्वयंरोजगार असतील, तर नवीनतम आयकर विवरणपत्र, पूर्ण भरलेला ITR फॉर्म आणि मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट आवश्यक आहे. फक्त आयकर पावती उत्पन्नाचा वैध पुरावा मानली जाणार नाही. जर पालक करपात्र उत्पन्न नसलेले किंवा बेरोजगार किंवा शेतकरी असतील, तर शासनाने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट देणे आवश्यक आहे. यासोबतच अर्जदार आणि पालकांच्या बँक खात्याचा संपूर्ण तपशील जसे की खाते क्रमांक, IFSC कोड आणि शाखेचा पत्ता व मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट जोडावे लागेल. संस्थेच्या बँक खात्याचा तपशील, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC आणि शाखेचा पत्ता देखील आवश्यक आहे. अर्जदाराचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रम, यश, अर्धवेळ नोकऱ्या, प्रकल्प किंवा नवोपक्रम इत्यादींविषयीची कागदपत्रे असल्यास आणि खर्चाच्या पावत्या किंवा भाड्याचा करार जर विद्यार्थी PG किंवा भाड्याच्या भारतात राहत असल्यास जोडणे आवश्यक आहे. सर्वात शेवटी अर्जदाराकडून उद्देशाचे निवेदन म्हणजेच SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहून देणे अनिवार्य आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच तुम्ही यासाठी अर्ज कसा करू शकता. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे, त्यामुळे वेळेत अर्ज करा. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला दिलेल्या अधिकृत लिंकवर जाऊन आता अर्ज करा या बटणावर क्लिक करावे लागेल. अर्ज फॉर्म पेज ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत आयडीने बडी फॉर स्टडीमध्ये लॉग इन करावे लागेल. जर तुम्ही बडी फॉर स्टडीवर नोंदणी केली नसेल, तर तुमच्या ईमेल, मोबाईल नंबर किंवा जीमेल खात्याद्वारे प्रथम नोंदणी पूर्ण करा. यशस्वी लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला थेट भारती एअरटेल शिष्यवृत्ती 2026-2027 च्या अधिकृत अर्ज पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल. अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी अर्ज सुरू करा बटणावर क्लिक करा. ऑनलाईन अर्जामध्ये विचारलेल्या सर्व आवश्यक तपशील आणि वैयक्तिक माहिती अचूक भरा. त्यानंतर संबंधित सर्व कागदपत्रे योग्य फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. सर्व माहिती भरून झाल्यावर अटी व शर्ती स्वीकारून प्रिव्ह्यूवर क्लिक करा. जर अर्जदाराने भरलेला सर्व तपशील प्रिव्ह्यू स्क्रीनवर बरोबर दिसत असेल, तर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम सबमिट बटणावर क्लिक करा. तर मित्रांनो, ही होती भारती एअरटेल शिष्यवृत्तीची संपूर्ण, सविस्तर आणि खात्रीशीर माहिती. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या अटी पूर्ण करत असतील, तर 31 जुलै 2026 पूर्वी नक्की अर्ज करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.